नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे नादमधुरी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी राग भिमपलासमधील एक सुंदर असं भजन आणि त्याचं हार्मोनियम नोटेशन देणार आहे. आणि यात भजनामध्ये जे मध्ये नोटेशन म्हटलं जातं ते तसेच ताना आलाप यांचंही नोटेशन द्यायचं आहे, परंतु व्हिडिओ मोठा होऊ शकतो म्हणून आपण याचे 2 भाग बनवूया. आजच्या पहिल्या भागामध्ये फक्त या भजनाचं हार्मोनियम नोटेशन बघूया आणि पुढील भागामध्ये आलाप, ताना आणि मध्ये जे नोटेशन घेतलं जातं, सरगम घेतलं जातं, त्याचं नोटेशन पुढील भागात बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीस एकदा ऐकूया पूर्ण भजन कसं आहे ते आणि मग बघूया याचं हार्मोनियम नोटेशन. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. राजा राम राम कृष्ण हरी, राजा राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम राम कृष्ण. पम गम प गम प गम प नि न प न म प गम गरि सा नि सा गम प म गम प. जय जय राम राम कृष्ण. सा नि न प म गम प नि सा सा नि न प नि ध प म गम प म गरि सा नि सा गम प म गम प. जय जय राम राम सावळी राम राम कृष्ण हरी, सावळी राम राम कृष्ण हरी. सावळी राम राम कृष्ण हरी, राधा माधव मुकुंद मुरारी, राधा माधव मुकुंद मुरारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. बघूया या भजनाचं हार्मोनियम नोटेशन. राग आहे भिमपलास आणि पट्टी निवडलेली आहे काळी 2. भिमपलासमध्ये गंधार आणि निषाद कोमल लागतात, इतर सर्व स्वर शुद्ध आहेत आणि याच्या आरोहात रिषभ आणि धैवत वर्ज्य आहेत. अवरोह संपूर्ण आहे, त्यामुळे याची जाती अवडव संपूर्ण होते. याचा गाण्याचा वेळ आहे दिवसाचा 3रा प्रहर आणि वादी आहे मध्यम आणि संवादी आहे षडज. कापी थाटातून येणारा हा राग आहे. बघूया त्याचा आरोह. नि सा ग म प नि सा सा नि ध प म ग रे सा. याची पकड आहे. नि सा ग म प नि ध प म प ग म
गरी सा. बघूया थोडासा विस्तार. नि सा ग रे सा. नि सा म ग म प ग म ग रे सा. सा नि ध प प नि सा. नि सा म ग म प ग म प नि सा. प नि सा ग रे सा. सा नि ध प ग म ग म ग रे सा. हे स्वर तुम्ही आकारात घ्यायचे. आलाप आ आ आता बघूया या भजनाचं हार्मोनियम नोटेशन. यासाठी ताल आहे तो आहे त्रिताल किंवा अध्या त्रिताल वाजवला तरी चालेल. आणि गाण्याची पकड आहे ती आहे 7व्या मात्रेवरून आणि यातील अंतरा जो आहे तो 9व्या मात्रेवरून सुरू होतो. या व्हिडिओमध्ये आपण या भजनाचं हार्मोनियम नोटेशन बघणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये या भजनाच्या मधील आलाप, ताना आणि जी भजनांमध्ये सरगम घेतली जाते मध्ये किंवा आपण स्वर आलाप म्हणू शकतो किंवा स्वरताल म्हणू शकतो, अशी सरगम घेतली जाते, त्याचंही नोटेशन पुढच्या भागात आपण बघणार आहोत. जसं मी मगाशी या भजन गाताना मुकड्याचे 2 सरगम म्हटले आहेत, त्या सरगमांचं नोटेशन तसेच अंतऱ्याचीही सरगम नोटेशन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तेव्हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पहिली ओळ आहे जय जय राम राम कृष्ण हरी. ग म ग रे सा नि सा म ग प प ग म ग रे सा. जय जय राम राम कृष्ण हरी. नि सा म ग प प ग म ग रे सा नि सा म ग प प. जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. पुढची ओळ राजा राम राम कृष्ण हरी. राजा राम राम कृष्ण हरी. ग म प नि प प
नि सा नि ध प म ग राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी। अंतरा सावळे राम राम कृष्ण हरी गम पनी धाप गम पनी सा सा गम पनी धाप सावळे राम राम कृष्ण हरी गम पनी सा सा सावळी राम राम कृष्ण हरी। पुढची ओळ राधा माधव मुकुंद मुरारी पनी सागरे सा निसा निरे निध प राधा माधव पनी सागरे सा सा राधा माधव निसा निरे निध प मुकुंद मुरारी राधा माधव मुकुंद मुरारी पनी सागरे सा सा निसा निरे निध प गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी सा सा निध प म ग म प सा सा निध प म ग म प गोवर्धन गिरिधारी प म ग म प नि सा गोवर्धन गिरिधारी प म ग म प नि सा फक्त पहिल्या वेळेस घ्यायचे आहेत, दुसऱ्या वेळेस गोवर्धन गिरिधारी जय जय राम राम कृष्ण